नमस्कार विद्यार्थ्यांनो, विके फिजिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी DS कुट्टे. आज आपल्याला नवीन चॅप्टरला सुरुवात करायची आहे, ती म्हणजे सेमीकंडक्टर. तर या बाबतीत आजच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन शिकणार आहोत, म्हणजे त्याविषयी काही बाबी आपण शिकणार आहोत. आपल्याला माहिती आहे जे काही सबस्टन्स किंवा मटेरियल्स आहेत ते 3 टाईप्समध्ये डिवाईड केले जातात. ते म्हणजे इन्सुलेटर्स, त्यानंतर कंडक्टर्स आणि सेमीकंडक्टर्स. हो ना, ह्या तर आपल्याला माहितीच आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इन्सुलेटर म्हणजे काय असतं? इन्सुलेटरलाच आपण बॅड कंडक्टर असे देखील म्हणत असतो. बॅड कंडक्टर पहा, नावातच आहे बॅड कंडक्टर. इन्सुलेटर म्हणजेच अधातू. याचं मिनिंग असा की असे पदार्थ किंवा असे मटेरियल्स ज्यांच्यामध्ये करंटचा प्रवाह होत नाही किंवा विद्युतधारेचा प्रवाह होत नाही, त्यांना आपण काय म्हणत असतो? इन्सुलेटर असे म्हणत असतो, म्हणजेच बॅड कंडक्टर असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल घ्या, वूड आहे, स्टोन आहे, ग्लास आहे, या सर्वांमधनं विद्युतधारेचा प्रवाह होतं का? ऑब्वियसली होत नाही. आणि कंडक्टर, नेक्स्ट आहे कंडक्टर म्हणजे काय? तर हे अशा प्रकारचे मटेरियल्स ज्यामध्ये विद्युतधारेचा प्रवाह होतो त्यांना आपण काय म्हणत असतो? कंडक्टर असे म्हणत असतो. याच्यामध्ये पहा एक्झाम्पल देता येतं आपल्याला. काय एक्झाम्पल देता येतं? गोल्ड आहे, त्यानंतर सिल्वर, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, जे की आपण घरामध्ये यूज करत असतो. वायरमध्ये जे काही मटेरियल असतं ते कोणतं असतं? कॉपर असतं ना. म्हणजे हे गुड कंडक्टर्स आहेत, म्हणजे विद्युतधारेचा अतिशय उत्तम प्रकारे याच्यामध्ये प्रवाह होत असतो, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? गुड कंडक्टर असे म्हणत असतो. आणि मग आता नेक्स्ट टाईप आहे ते म्हणजे सेमीकंडक्टर म्हणजे काय? तर ऑब्वियसली हे अशा प्रकारचं मटेरियल आहे ज्याचे गुणधर्म कंडक्टर आणि बॅड कंडक्टर ह्या दोन्हीचे असतात. म्हणजेच पहा, हा जो सेमीकंडक्टर आहे तो 0 टेम्परेचरला ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतो आणि रूम टेम्परेचरला ॲज अ कंडक्टर म्हणून काम करत असतो. त्याला आपण काय म्हणतो? सेमीकंडक्टर असे म्हणत असतो. तर पहा, सेमीकंडक्टर म्हणजे काय सांगितलेलं आहे मी, की अशा प्रकारचं मटेरियल, अ सेमीकंडक्टर मटेरियल इज वन हुज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी is line in between those of insulators and good conductors. गुड कंडक्टर आणि इन्सुलेटर या दोघांमध्ये ज्याची प्रॉपर्टी इन बिटवीन आहे त्याला आपण सेमीकंडक्टर असे म्हणत असतो. म्हणजे सेमीकंडक्टर हा कंडक्टर आणि बॅड कंडक्टर ह्या दोहोंचे काम करतो. 0 टेम्परेचरला तो काय करतोय? इन्सुलेटर म्हणजेच बॅड कंडक्टर म्हणून काम करतो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे आपला? रूम टेम्परेचरला तो कंडक्टर म्हणून काम करतो. ठीक आहे. तर सेमीकंडक्टरचे आपल्याला एक्झाम्पल सांगता येतात, ते म्हणजे जर्मेनियम आणि सिलिकॉन. हे काय आहेत? सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तर हे आपण पाहिलं की सेमीकंडक्टरची डेफिनेशन काय आहे आणि इन्सुलेटर आणि कंडक्टर म्हणजे काय असतं, ह्या बाबी समजल्यात? व्हेरी गुड. आता पहा, इन टर्म्स ऑफ द एनर्जी बँड सेमीकंडक्टर कॅन बी डिफाईन्ड. पहा, जेव्हा आपण एनर्जी बँडचं काय करतो? अभ्यास करतो, त्यावेळेस सेमीकंडक्टरला कशा प्रकारे डिफाईन्ड केलं जातं? तर पहा, काय म्हटलेलं आहे मी? इन टर्म्स ऑफ द एनर्जी बँड सेमीकंडक्टर्स कॅन बी डिफाईन्ड ॲज दोज मटेरियल्स विच हॅव ऑलमोस्ट ॲन एम्प्टी कंडक्शन बँड and almost filled valence band with a very narrow energy gap of the order of 1 electron volt separating the two. पहा, काय म्हटलेलं आहे? जेव्हा आपण एनर्जी बँडच्या दृष्टिकोनातून सेमीकंडक्टरचा डिफाईन करत असतो, त्यावेळेस हे जे सेमीकंडक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये हा जो कंडक्शन बँड आहे तो टोटली काय असतो? रिकामा असतो. आणि व्हॅलेन्स्ड बँड हा फिल्ड असतो. म्हणजे सेमीकंडक्टरचं आपण घेतलो, त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. तर पहा, त्याच्यामधले जे 4 इलेक्ट्रॉन्स आणि अष्टक पूर्ण करण्यासाठी म्हणजे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते? 4 इलेक्ट्रॉनची. जेव्हा तो कुठे असतो? रूम टेम्परेचरला असतो, त्यावेळेस काय होतं? हे 4 इलेक्ट्रॉन्स काय असतात? स्टेबल असतात. म्हणून काय होतं? तो जो काही सेमीकंडक्टर आहे तो सेमीकंडक्टर ॲज अ
बॅड कंडक्टर म्हणून काम करतो. पण जेव्हा रूम टेम्परेचरला येतो त्यावेळेस काय होतं, ते जे काही सेमीकंडक्टरमध्ये प्रेझेंट असलेले 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना एक्स्ट्रा एनर्जी मिळते आणि त्यामुळं ते इलेक्ट्रॉन्स थर्मल एनर्जीनी व्हायब्रेट होतात आणि ते कंडक्शन बँडमध्ये काय होतात, जम्प करतात. ठीक आहे. तर त्यावेळेस मग कंडक्शन बँडमध्ये आलेल्या जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स, आणि दीज आर द टेक पार्ट इन टू दी कंडक्टिव्हिटी. कंडक्शनमध्ये किंवा करंट फ्लो करण्यासाठी काय होतात, हे इलेक्ट्रॉन्स हेल्पफुल होतात आणि म्हणून मग हा जो सेमीकंडक्टर आहे तो रूम टेम्परेचरला काय करतो, इट वर्क लाईक अ कंडक्टर. ठीक आहे. तर यांच्यामधला जो बँड गॅप आहे, बँड गॅप म्हणजे काय असतं, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड ह्या दोन्हीही मधलं जे काही गॅप असतो त्याला आपण काय म्हणत असतो, बँड गॅप असं म्हणत असतो. ठीक आहे. आणि ती जी आहे ती किती असतो, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो, म्हणजे अतिशय कमी असतो, जेणेकरून व्हॅलेन्स बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत थोडीशी जरी एनर्जी मिळाली की काय होतं, ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, कंडक्शन बँडमध्ये एंट्री करतात आणि मग कंडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात. ठीक आहे. आणि मग अशा प्रकारे हा जो काही सेमीकंडक्टर आहे तो काय करतो, ॲज अ कंडक्टर म्हणून वर्क करत असतो. ठीक आहे. दिस इज अबाउट द सेमीकंडक्टर इन टर्म्स ऑफ द बँड गॅप. ठीक आहे. तर मग आता आपल्याला पाहायचं आहे की सेमीकंडक्टरचे टाईप्स कुठले कुठले आहेत बाबा, कशा प्रकारे सेमीकंडक्टर क्लासिफाईड केलं जातं. तर आता आपल्याला शिकायचं आहे टाईप्स ऑफ अ सेमीकंडक्टर, म्हणजे कशा प्रकारे सेमीकंडक्टर वर्क करतं. टाईप्स ऑफ अ सेमीकंडक्टर शिकायचे आपल्याला. पहा, टाईप्स ऑफ सेमीकंडक्टर किंवा हे जे काही म्हणजे कशामध्ये क्लासिफाईड केलं जातं. ठीक आहे. तर सेमीकंडक्टरच्या मुळामध्ये 2 टाईप्स पडतात. एक म्हणजे इंटरसिक ऑर द प्युअर सेमीकंडक्टर आहे, दुसरं म्हणजे एक्सटर्नसिक ऑर द इम्प्युअर सेमीकंडक्टर आहे. इंटरसिक सेमीकंडक्टर म्हणजे प्युअर, जसं की जर्मेनियम आणि सिलिकॉन हे प्युअर आहे. ठीक आहे. एक्सटर्नसिक सेमीकंडक्टर म्हणजे इम्प्युअर सेमीकंडक्टर, म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये आपण कुठली तरी इम्प्युरिटीज ॲड करत असतो आणि त्याला आपण इम्प्युअर सेमीकंडक्टर म्हणतो. आणि त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ॲड केल्याच्या नंतर आता ही इम्प्युरिटी नेमकी कुठली आहे, ट्रायव्हॅलेंट आहे का पेंटाव्हॅलेंट आहे, म्हणजे 3rd ग्रुपमधली आहे का 5th ग्रुपमधली आहे, त्याच्यावरती त्याचे टाईप्स पडलेले आहेत. एक आहे एन टाईप सेमीकंडक्टर, दुसरा आहे पी टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे. तर हे जे टाईप्स आहेत आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहेत की बाबा कशा प्रकारे इंटरसिक म्हणजे नेमकं काय असतं, एक्सटर्नसिक म्हणजे नेमकं काय आहे, आणि त्याचे जे सेपरेट केलेले 2 टाईप्स आहेत ते टाईप्स कशा प्रकारे आहेत, ह्या सर्व बाबी आपण स्टेप बाय स्टेप शिकूयात. तर नेक्स्ट आहे, आता यामध्ये आपण शिकणार आहे तर फर्स्ट टाईप, मेन टाईप, तो म्हणजे कुठला आहे, इंटरसिक सेमीकंडक्टर म्हणजे नेमकं काय असतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, इंटर्नसिक सेमीकंडक्टर म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काय केलेली नाही आहे, इम्प्युरिटीज ॲड केलेली नाही आहे. ती फक्त आणि फक्त सेमीकंडक्टर मटेरियलपासूनच काय झालेली आहे, तयार झालेली आहे. तिला आपण काय म्हणतो, इंटरसिक सेमीकंडक्टर असे म्हणत असतो. ठीक आहे. आणि इंटरसिक सेमीकंडक्टर इज वन विच इज मेड अप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल्स इज एक्स्ट्रीमली प्युअर फॉर्म. पहा काय म्हटलेलं आहे, इंटरसिक सेमीकंडक्टर हा फक्त आणि फक्त सेमीकंडक्टर मटेरियलपासूनच बनलेला असतो. जसं की आहे आपलं सिलिकॉन सेमीकंडक्टर जो आहे पूर्णपणे सिलिकॉनच्याच मटेरियलपासून बनलेला आहे. त्यामध्ये फक्त आणि फक्त सिलिकॉनचेच काय आहेत, ॲटम्स आहेत, त्याच्यामध्ये दुसरा कुठला ॲटम आहे का, ऑब्वियसली नाही आहे. मग त्यांना म्हणून आपण काय म्हणतो, तो टोटली एक्स्ट्रीमली प्युअर आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा एक छोटासा ॲटम देखील त्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही. त्याला आपण काय म्हणतो, इंटरसिक सेमीकंडक्टर असे म्हणत असतो. मग सिलिकॉन घ्या किंवा जर्मेनियम घ्या. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल सच सेमीकंडक्टर्स आर प्युअर जर्मेनियम अँड द सिलिकॉन विच हॅव फॉरबिडन एनर्जी गॅप. पहा, ऑफ दी 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट रिस्पेक्टिवली. म्हणजे जर्मेनियम जो आहे त्याचा फॉरबिडन गॅप किती आहे, 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि सिलिकॉनचं किती आहे, 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतका आहे. ठीक आहे. तर हे काय आहेत, आपले फॉरबिडन गॅप्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर द एनर्जी गॅप. पहा, द एनर्जी गॅप इज सो स्मॉल दॅट इवन ॲट ऑर्डिनरी रूम टेम्परेचर देअर आर मेनी इलेक्ट्रॉन्स विच पजेसेस सफिशियंट एनर्जी to jump across the small energy gap with
एनर्जी गॅप बिटवीन द व्हॅलन्स. पहा काय म्हटलेलं आहे. आता आपण हा फॉरबिडन गॅप किती पाहिला आहे, 0.72 इलेक्ट्रॉन होल्ड आणि 1.1 इलेक्ट्रॉन होल्ड. म्हणजे पहा याच्यामध्ये जर आपण घेतलो हा जो काही फॉरबिडन गॅप आहे तो अतिशय कमी सांगितलेला आहे. तो किती सांगितलेला आहे पहा, जसं की तुम्हाला मी म्हटलेलं किती सांगितलं आपण हा फॉरबिडन गॅप जो घेतला आहे तो किती आहे. तर हिअर इज द वी कॅन सेज दॅट हा फॉरबिडन गॅप घेतला आपण किती आलेला आहे तो फॉरबिडन गॅप, जसं की 0.72. म्हणजे सपोज हे दोन बँड गॅप्स आहेत. ठीक आहे, दोन बँड्स आहे. सपोज हा कंडक्शन बँड आणि हा व्हॅलन्स बँड असेल, यांच्यामधले जे डिस्टन्स आहे तो अतिशय कमी आहे. त्याला आपण काय म्हणतो, बँड गॅप म्हणत असतो. ठीक आहे, तर ते अतिशय कमी आहे. किती आहे ते 0.72 आहे फॉर द जर्मेनियम. आणि सिलिकॉन सिटी किती आहे 1.1 आहे. म्हणजे अतिशय कमी आहे. एवढं कमी आहे याचा अर्थ काय व्हायला लागलेला आहे की त्या कंडक्शन बँड म्हणजे कंडक्शन बँड आणि त्याच्यानंतर कुठला आपला व्हॅलेन्स बँड ह्यांच्यामधला हा जो गॅप आहे तो अतिशय कमी असल्यामुळं काय होतं की हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना थोडीशी जरी एनर्जी मिळाली की काय होतं, ते इलेक्ट्रॉन्स इझिली काय होतात, ते मूव्ह होतात. ठीक आहे, तर म्हणजेच काय व्हायला लागलेलं आहे, दिस इज द वी कॅन सेज दॅट. यावरनं आपण काय सांगायला लागलेलो की बॅलन्स बँडमध्ये असलेले जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स इझिली काय होतात, मूव्ह होतात. कुठे, कंडक्शन बँडमध्ये. आणि ते काय करतात, रूम टेम्परेचरला ते कंडक्शनमध्ये पार्टिसिपेट करत असतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पहा, हिअर इज द Alternatively, an intrinsic semiconductor may be defined as one in which the number of the conduction electrons is equal to the number of holes. पहा काय म्हटलंय, अल्टरनेटिव्हली an intrinsic semiconductor may be defined as one in which the number of conduction electron is equal to the number of holes. Obviously जेवढे इलेक्ट्रॉन्स काय होतील, जम्प करतील. कुठे जम्प करतील, कंडक्शन बँडमध्ये जम्प करतील, है ना. आपल्याला माहीत आहे होल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन्स चार्ज आहेत. तर जेवढे कंडक्शन बँडमधनं कुठं चाललेत, व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये आले, तेवढेच काय होतील, ऑब्व्हियसली तिथे होल्स निर्माण होतील. आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे, कंडक्शन इलेक्ट्रॉन्स जेवढे असतील तेवढेच काय असतील, तिथे नंबर ऑफ होल्स असतील. ठीक आहे, देन the schematic energy band diagram of the intrinsic semiconductor at room temperature is shown in this figure. पहा इथे डायग्राम दाखवलेली आहे. ह्या डायग्राममध्ये दाखवलं आहे व्हॅलन्स बँड दाखवलेला आहे, हा आपला कंडक्शन बँड दाखवलेला आहे. तर हे काय आहे, तुमची इथलची आहे एनर्जी गॅप, जी की जर्मेनियम आणि सिलिकॉनसाठी वेगवेगळी आहे. जर्मेनियम सिटी किती आहे 0.72 आहे आणि सिलिकॉन सिटी किती आहे 1.1 आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या व्हॅलन्स बँडमधनं रूम टेम्परेचरला इलेक्ट्रॉन्स काय होतात, यामध्ये जम्प करतात. जम्प केल्यामुळं काय होतं, इथे होल निर्माण होतं. जेवढे कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील तेवढेच काय होतं, इथे व्हॅलन्स बँडमध्ये असतात, होल्स असतात. ठीक आहे, दिस इज द अबाउट इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर. आता आपण पाहणार आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय आहे, इनप्युअर, ज्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड करायला लागलो, म्हणजे दुसरे मटेरियल त्यात ॲड करायला होत. सिलिकॉनमध्ये दुसरा मटेरियल ॲड करतोय, जर्मेनियममध्ये दुसरा मटेरियल ॲड करतोय, त्यावेळेस त्याच्यापासून निर्माण होणारा जो काही सेमीकंडक्टर आहे त्याला आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असे म्हणत असतो. ठीक आहे, तर सुरुवात करूया. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर पहा, thus to which some suitable impurity or the doping agent or the doping has been added in extremely small amounts, about 1 part in the 10⁸ is called as the extrinsic semiconductor, the impurity semiconductor. पहा, जसे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एखादा सेमीकंडक्टर आहे त्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो, एक इम्प्युरिटी ॲड करायला होते, एखादा
एलिमेंट्स आहे एक छोटासा पार्ट म्हणजे एका एलिमेंटमधला 8वा भाग आपण काय करतो त्या सेमीकंडक्टरमध्ये ॲड करतो आहे. त्यामुळं त्या सेमीकंडक्टर जो आहे निर्माण होणारा जो सेमीकंडक्टर आहे त्याला आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असे म्हणतो. असं करण्याची का बरं गरज आहे? वी नोन दॅट व्हॉट वी नोन दॅट हा जो सेमीकंडक्टर आहे त्या सेमीकंडक्टर इंटरसिक सेमीकंडक्टर इतका म्हणजे काय म्हणू आपण रूम टेम्परेचरला तो ॲज अ कंडक्टर म्हणून काम करतोय, परंतु त्याची कंडक्टिव्हिटी अजून जास्त वाढवण्यासाठी आपण काय करतो त्यामध्ये अजून काय करतो त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड करतो. इम्प्युरिटी ॲड केल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचा सेमीकंडक्टर निर्माण होतो जो की अतिशय चांगलं कंडक्टर म्हणून काम करतो. आणि त्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक डोपंट ॲड करत असतो. जी मटेरियल आपण ॲड करतो त्याला डोपंट असं म्हटलं जातं, म्हणजे त्या मटेरियलला डोपंट असे म्हणतात. ठीक आहे. आणि त्यावरनं काय होतं इम्प्युअर सेमीकंडक्टर निर्माण होतो, त्यालाच आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असे म्हणत असतो. मग हा जो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे तर तो कुठल्या मटेरियलवरती आधारित आहे म्हणजे काय तर टाईप्स ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मटेरियल ॲड केले त्याच्यावरती आधारित त्याचे 2 टाईप पडलेले आहेत. पहा काय म्हटलं आहे, डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ द डोपिंग मटेरियल यूज्ड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर कॅन बी सब डिवायडेड इंटू द 2 क्लासेस. 2 क्लासेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. कोणते कोणते क्लासेस आहेत पहा, एक तर एन टाईप सेमीकंडक्टर आहे, दुसरा पी टाईप सेमीकंडक्टर आहे. ठीक आहे. म्हणजे काय कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये डोपंट म्हणजे कुठल्या प्रकारचं मटेरियल ॲड केले त्याच्यावरती आधारित त्याचे 2 टाईप पडलेले आहेत. एक आहे एन टाईप सेमीकंडक्टर, दुसरा आहे पी टाईप सेमीकंडक्टर. आता हे एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर जे आहे आपण ते आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. कमेंट करून तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. काही डाऊट असतील तर लेक्चर आवडलेलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांचा लाभ घेता येईल. अभ्यास करत राहा. थँक्यू.